हॅलो फ्रेंड्स, आज आपण आंबाडीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपण इथे आंबाडीची भाजी ज्याचे फक्त पानं आपण निवडून घेतले आणि हिला 2-3 वेळा आपण धुवून घेतलेला आहे। 3 मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतले। तांदूळ 1 वाटी ज्याला आपण 1 तास भिजत ठेवलेलं होतं। लसूण, मिरची, फोडणीसाठी तेल आणि चवीनुसार मीठ। तर सर्वात आधी आपण कढईमध्ये पाणी घेऊया अर्धा ग्लास। त्याच्यामध्ये आंबाडीची भाजी टाकून देऊया आणि त्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत उकळून घेऊया। भाजी उकळेपर्यंत आपण तांदूळ, मिरची आणि लसूण आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि याला जाडसर आपण वाटून घेऊ। तांदूळ, मिरची, लसूण आपण वाटून घेतले। आता आपण भाजी गाळून घेऊया। याचे पाणी पूर्ण गाळून घ्यायचे आहे कारण भाजी ही खूप आंबट असते। भाजी आपण काढून घेतलेली आहे। आता आपल्याला आंबाडीची भाजी आणि तांदूळ हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहे। आपण आंबाडीची भाजी आणि तांदूळ मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला ब्राऊन करून भाजून घ्यायचा आहे। कांदा आपण ब्राऊन भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स केलेली भाजी टाकून घ्यायची आहे आणि हिला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आंबाडीच्या भाजीचं पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची आहे चांगली। स्लो मीडियम गॅसवर आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे। पारंपरिक पद्धतीने बनलेली ही भाजी पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे। स्त्रियांनी ही आंबाडीची भाजी आवर्जून खावी। आंबाडीची भाजी बनवून तयार झालेली आहे। आपण हिला ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर आणि चपाती बरोबर सुद्धा ही चांगली लागते। आपण प्लीज ही ट्राय करा रेसिपी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक यू।